SP9 मीडिया, निर्भया वुमन असोसिएशन आणि महावीर महाविद्यालय मैत्रीण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी आचार्य विद्यानंद भवन महावीर कॉलेज कोल्हापूर येथे निर्भया एक्सलंट अवॉर्ड व सायबर क्राईम जनजागृती आणि महिलांसाठी खास सुप्रसिद्ध अभिनेते मदन पलंगे यांचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी महिला वर्गातून उत्तुंग प्रतिसाद मिळाला। डान्स, गाणे, उखाणे, स्पॉट गेम यातून सर्व महिलांनी आणि युतीने मनमुराद आनंद घेतला। या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। काही महिलांनी तरी पारंपरिक लावणीच्या गाण्यावर ठेका धरला। त्याचबरोबर बालकलाकारांनीही आपली छबी उमटवण्याचा प्रयत्न केला। या कार्यक्रमाच्या वेळी खास सायबर क्राईम व सोशल मीडिया फसवणूक कशा पद्धतीने होते या संदर्भातले मार्गदर्शन सायबर क्राईम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी सर्व युती व महिलांना माहिती देऊन मार्गदर्शन केले। सोशल मीडियावर कशा पद्धतीने नागरिकांची फसवणूक कशा पद्धतीने होते याबद्दल त्यांनी बरीच उदाहरणे दिली। आपणही यात फसले जाल याबद्दल त्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी केले। सर्व नागरिकांनी ऑनलाईन पेमेंट त्याचबरोबर सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप हे सर्व जपूनच वापर करा असे प्रतिपादन मनोज पाटील यांनी यावेळी केले। अनेक मान्यवरांचे मनोगत व भाषणे झालीत। महाराष्ट्र सरपंच परिषदच्या महिला अध्यक्ष राणीताई पाटील यांनी खास महिलांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले। प्रत्येक महिला सक्षम बनली पाहिजे। महिला समाजामध्ये कशा जगतात, आपली कुटुंबांसोबत कसे राहतात, कुटुंबाची जबाबदारी कशा पद्धतीने सांभाळतात, तिला येणाऱ्या अनेक संकटांना सामोरे कसे जावे लागते या संदर्भातली माहिती व मार्गदर्शन राणीताई पाटील यांनी दिली। तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून GST उपायुक्त वैशाली काशीत उपस्थित होत्या। त्यांनीही महिलांना समाजामध्ये व कुटुंबामध्ये जगत असताना आपली वागणूक व आपण आपल्या स्वतःसाठी कितपत वेळ देऊ शकतो, त्याचबरोबर आपली वैचारिक पातळी कशा पद्धतीची असावी या संदर्भातील अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली। त्या अशा म्हणाल्या की आपण समाजामध्ये वावरत असताना निगेटिव्ह गोष्टी जास्त आपण आत्मसात करत असतो। म्हणजे की गाडीवर जात असताना ट्रॅफिक लागणे, कोणी आपल्या गाडीच्या आडवे येणे, कोणी आपले एखादे काम न करणे, अनेक विषयासंदर्भात आपल्या मनात अनेक निगेटिव्ह विचार येत असतात। असे विचार न करता आपण पॉझिटिव्ह विचार करून चालले पाहिजे असे उदाहरण यावेळी वैशाली काशीद यांनी मांडले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले। स्वागत व प्रास्ताविक चॅनेलचे वृत्तसंपादक शुभमराज कोगनोळी यांनी केले। SP9 निर्भया वुमन असोसिएशन ही संस्था महिलांसाठी काय काम करते याच्या संदर्भातली माहिती संस्थापिका अध्यक्ष प्राध्यापक मेघा पाटील यांनी दिली। या कार्यक्रमावेळी बोलताना त्या म्हणाल्या की ती कधी उमऱ्या आड, कधी पडद्या आड तर कधी व्यवस्थेने लादलेल्या परंपरेच्या आड झुरत बसली होती। हळूहळू शिक्षणाने तिला असल्याची जाणीव करून दिली आणि या जाणीवेला घटनात्मक बळ दिले ते म्हणजे भारतीय संविधानाने। नंतर तिने मागे वळून कधी बघितलेच नाही। प्रत्येक क्षेत्रात ती स्वतःच्या क्षमतांचा व्यापक पट उलगडू लागली आणि यातून आकाराला आली। सृजनाची आणि निर्मितीची लयबद्ध प्रक्रिया तिच्या या लढण्याचा आधार घेऊन माणूस म्हणून हक्क मागण्याचा दोन टोकावरचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा ठरला। मी आहे एक सक्षम बाई, मी आहे योजनाची रोष नाही। महिलांनी हे हक्काचे व्यासपीठ म्हणून अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या SP9 मीडिया निर्भया वुमन असोसिएशनची ओळख आपल्यामुळेच निर्माण झाली आहे। हाच प्रेरणादायी प्रवास लक्षात घेऊन SP9 मीडिया निर्भया एक्सलंट अवॉर्ड आपणास प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे आणि मनस्वी आनंदही होत आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कळंबा कारागृहाचे उपाधीक्षक साहेबराव वाडे, GST विभागाच्या उपायुक्त वैशाली काशीत, सायबर क्राईम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर निलोफर आजरेकर, महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य RP लोखंडे, सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष राणीताई पाटील, प्रसिद्ध उद्योजक सुशील अग्रवाल, प्रसिद्ध अभिनेते व लाडके भाऊजी मदन पलंगे, लेफ्टनंट सुजाता पाटील, NCC अधिकारी, SP9 मीडिया निर्भया वुमन असोसिएशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्राध्यापिका मेघा पाटील, निर्भयाच्या जिल्हा उपाध्यक्षा सुनीता हनिमनाळे, ABRK फिल्म प्रोडक्शनचे डायरेक्टर अभिषेक खोत, वृत्त संपादक शुभम कोगनोळी, व्हिडिओ एडिटर तौफिक जमादार, ग्राफिक डिझायनर सौरभ पाटील, ॲडमिन एक्झिक्युटिव्ह प्रियांका शिर्के पाटील, निवेदिका स्नेहल घरपणकर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी गिफ्ट पार्टनर म्हणून अग्रवाल ज्वेलर्स हे होते।
विशेष सहकार्य महावीर महाविद्यालय मैत्रीण मंच यांचे लाभले। या कार्यक्रमावेळी मैत्रीण मंचच्या कॉलेज युवती आणि SP9 मीडिया निर्भया वुमन असोसिएशन पदाधिकारी व महिला सभासद उपस्थित होत्या।